शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आपण आता जे उभे आहोत ते पीक जे आहे ते पीक म्हणजे मुख्य भाजीपाल्याचं पीक आहे, ते पावट्याचं पीक आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय कमी खर्चामध्ये कमी त्रासामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करणारं किंवा सपोर्ट करणारं असं हे पीक आहे. हे पीक शक्यतो उन्हाळी वातावरणामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतं. त्याचं कारण असं आहे की ह्या पिकाला उष्णता जर असेल एका मर्यादित स्वरूपामध्ये तर खूप चांगलं वाढतं आहे. मग त्या दृष्टिकोनातून जानेवारी फेब्रुवारीच्या पुढं जर आपण हे पीक जर सरीमध्ये जर लावलं किंवा 2 सरीच्या बाजूनं जरी लावलं तर ते खूप चांगल्या पद्धतीनं परिणाम करतं किंवा चांगलं उत्पादन देतं. हे जे पीक आहे या पिकासाठीचं व्यवस्थापन जर विचार केला तर त्याच्यामध्ये 2 ओळीमध्ये अंतर असणं फार गरजेचं आहे. ते अंतर म्हणजे जवळपास 2 ते 3 फूट असं अंतर 2 ओळीमध्ये असलं पाहिजे. त्याच्यामुळं काय फायदा होईल? त्याच्यामुळं सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने येईल, हवा खेळती राहील आणि हवा खेळती राहिल्यामुळं जे तापमान वाढीचं जे प्रमाण आहे ते तापमान संतुलित राहायला मदत होईल. ह्या अनुषंगानं आपल्याला 2 ओळीतलं अंतर ठेवणं फार गरजेचं आहे. आणि अजून दुसरा असा फायदा होतो तो म्हणजे आपल्याला जेव्हा पावटे काढावे लागतात विक्रीसाठी तेव्हा आपल्याला सहजपणे ते काढता येतात. जास्त प्रमाणामध्ये गर्दी जर असेल, एक मिनटं, शक्यतो पावट्याच्या पिकामध्ये जेव्हा जानेवारी फेब्रुवारीनंतर जेव्हा वारं वाहत असतं की वाऱ्याचा जर आपल्याला पिकामध्ये अटकाव करायचा असेल तर आपल्याला मक्यासारख्या पिकाचा आपल्याला बॉर्डर क्रॉप म्हणून निश्चित चांगला उपयोग होतो. त्याचं कारण असं आहे की मक्याच्या आडोशामुळे वारा हा आडला जातो आणि आज जो पावटा आहे पावट्याला जी मोठ्या प्रमाणामध्ये फुलं आलेली असतात ही फुलं गळू नयेत हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. अजून दुसरी गोष्ट अशी आहे की पावट्याबरोबरच पावट्या हा द्विदलवर्गीय पीक आहे आणि दुसरी गोष्ट हे मऊ असं फांद्या असतात, पानं असतात, त्याच्यावर पण काय रस शोषणाऱ्या किडीचा पण ह्याच्यावर त्रास होतो किंवा प्रादुर्भाव होतो. हा होऊ नये म्हणून मक्यामध्ये ह्या किडी आहेत ह्या थोड्याशा डायव्हर्ट होतात किंवा मक्यावर जातात. आणि अजून दुसरी गोष्ट अशी आहे की ते मक्यावर गेल्यामुळे आपलं जे मुख्य पीक आहे हे मुख्य पीक आपलं त्या किडीपासून वाचलं जातं. थोडक्यात असं आहे की आपण मक्याला ह्या पिकाच्या दृष्टीनं ट्रॅप क्रॉप म्हणूया आपण किंवा वळण क्रॉप घेऊया जेणेकरून हे पीक मुख्य पिकावर न येता मक्यावर जाईल. अजून एक दुसरा मका ह्या पिकाचा दुसरा फायदा असा आहे की हे जर असं थोडं काही अंतरावर जर आपण मका जर अशा पिकामध्ये घेतला तर मक्यामुळं आजूबाजूला वातावरणात आर्द्रता चांगली तयार होते. जे उष्ण वातावरणामुळे पिकावर जो तापमानाचा ताण येतो हा ताण कमी व्हायला पण ह्याच्यापासून मदत होते. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण हे जे तापमान आहे मेंटेन झालं तर फुलं वाढण्याची संख्या चांगली राहते. याशिवाय त्याला जे येणारे जे पावटे आहेत हे पावटे पण चांगल्या प्रकारे येतात. त्या दृष्टिकोनातून असा जर आपण जर मक्याचा ह्याच्यामध्ये अंतर्भाव केला तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा दिसून येतो. आता फक्त राहिला विषय असा आहे की ह्याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन फार गरजेचं आहे. व्यवस्थापनामधली अशी आहे की ती म्हणजे आपल्याला 2 ओळीमध्ये अंतर ठेवणं फार गरजेचं आहे, कारण हे अंतर खूप उत्पादन वाढीसाठी पण फायदेशीर राहतं. आणि दुसरी गोष्ट आपल्याला पावट्याच्या ज्या शेंगा आहेत आपल्याला जे विक्रीसाठी काढायच्या त्या पण आपल्याला सहजपणे काढायला मदत होते. तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे अंतर ठेवणं भाजीपाला पिकामध्ये ही फार गरजेची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला हे जेव्हा आपण शेंगा काढतो तेव्हा शेंगा काढण्याची वेळ आहे ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. की आपण जर सकाळी जर शेंगाचे जर आपण तोडणी केली बाजारामध्ये नेण्यासाठी तर ते खूप फायदेशीर आहे, कारण त्याच्यामध्ये सहजपणे आपल्याला ते शेंग आपल्याला रोपापासून बाजूला काढता येईल. अजून एक गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये वरचेवर पाणी आपल्याला हलकं पाणी ज्या द्यायचं आहे ते पाणी हलक्यात दिल्यामुळं काय होईल की आर्द्रता चांगल्या प्रकारे पिकामध्ये राहील आणि आपल्याला सलगपणे किंवा सातत्यानं उत्पादन पण आपल्याला मिळायला मदत होईल. अजून दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये वरचेवर खतांचं पण आपल्याला सहकार्य घ्यावं लागेल किंवा सपोर्ट घ्यावा लागेल. तो म्हणजे आपल्याला जेव्हा आपल्याला काही शेंगा चांगल्या प्रकारे भरायच्या असतील तर आपल्याला नत्रयुक्त आणि पोटॅशयुक्त खतांचा म्हणजे जसं आपण पोटॅशियम नायट्रेटसारखी खतं 13-0-45 सारखी खत असेल तर अशांचा पण आपल्याला वापर केला तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग होतो. याशिवाय आपल्याला जी फुलं लागायची आहेत हे फुलं लागण्यासाठी पण आपल्याला काय 1261 सारखी जे खतं आहेत ते खतं जर आपण दिली तर त्याच्यावर पण खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत होते. पण एक काळजी अशी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे की त्याच्यामध्ये रासायनिक औषधांची फवारणी मात्र आपण फार कमी करायची आहे, कारण ह्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फुलांचं प्रमाण हे जास्त राहतं. आणि तुम्ही जेव्हा रासायनिक असे फवारणी करता
कीटकनाशकांची, तेव्हा मधमाशांचा जो रोल आहे किंवा मधमाशांचा उत्पादन वाढीमध्ये असणारा सहभाग आहे तो फार कमी होतो. त्या दृष्टिकोनातून आपल्याला जर तसं वाटलं तर आपण निमार्कसारखं औषध किंवा दशपर्णीसारख्या औषधाचा वापर करावा. कारण हानिकारक जर आपण औषधं जर वापरली तर आपल्या पिकावर मधमाशांचं येण्याचं प्रमाण हे किंवा फुलावर बसण्याचं प्रमाण हे कमी राहतं. त्या दृष्टिकोनातून आपण हे 2-3 गोष्टीची काळजी घेतली तर वेळेच्या वेळी मात्र तोडा करणं फार गरजेचं आहे. अन्यथा शेंगेचं आतला जो पार्ट आहे बियाण्याचा तो मोठा झाला तर मात्र ग्राहकांना पण थोडंसं ते खरेदी करताना थोडी अडचण येते. त्यामुळे वेळेत तोड करणं